पाहिला 89 धाबा होती एकेरी अंकामध्ये 9 धाबा बिनबाद 6 बाद सुरुवात टॉस जिंकला नंतर तिसगाव संघाची फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय चषक क्रिकेट संघ घेसराची स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी चषक 2024-25 पर्व आपण पाहतोय सुंदर ट्रॉफ्या विलपने ट्रॉफी 48 ग्रामीण संघाच्या माध्यमातून स्पर्धा भरवण्यात आले 6 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते मकर संक्रांत चषक 2024-25 पर्व 56 वर्षामध्ये तुम्हाला याच मैदानाच्या बाजूला त्या क्रीडानगरीमध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायणकार मारुती बुवा क्रीडानगरीमध्ये लवकरच 9 जानेवारी ते 14 जानेवारी पाहायला विसरू नका यायला विसरू नका मकर संक्रांत चषक यशाची परंपरा आणि परंपरा यशाची 2 षटकाची सांगता घेसर संघाच्या मध्ये नेहमीच संकल्पना पहिली अशी संकल्पना आम्ही पाहिली या परिसरामध्ये ज्या स्पर्धेमध्ये फक्त प्रवेश फी 7,000 आणि 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक कौतुक व्हायला हवं घेसर संघाचं ज्या पद्धतीनं दरवर्षी नवीन संकल्पनांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्रिकेट चांगलं वातावरण निर्माण केलंय चांगली खेळपट्टी प्रेमात पडावायची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते VIP डाईस सुंदर आहेत ट्रॉफ्या सुंदर आहेत संपूर्ण आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत अप्रतिम क्रिकेट स्पर्धा घेसर संघाच्या माध्यमातून अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा चांगला ॲटमॉस्फिअर फिल्डिंगमध्ये चेंजेस आणत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन विराजचा वापर केलाय विराज मुंडे का करू नये संघ नायकांना कारण ज्या विराजनं पहिल्या षटक मेडन फेकलं तो विराज मात्र पुन्हा येतोय इन ॲक्शनमध्ये होतोय जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी 9 धाबा शांत सुरुवात आहे सध्या तरी तिसगाव संघाची सावध सुरुवात ऑन साइडला बॅटचा फेस ओपन केलाय व्हॉट अ शॉट दिस इज अ बिग शॉट U6 डीजे ज्या गोलंदाजानं पहिलं षटक मेडन फेकलं 6 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये त्याच गोलंदाजाला एका चेंडूमध्ये 6 धावा काढल्यात हेच ते क्रिकेट आपण पाहतोय व्हॉट अ बॅटिंग अटॅक फ्रॉम ऋषभ गायकवाडनं बॅटचा फेस ओपन केलाय मागच्या षटकामध्ये शांत होता आता त्याला माहिती आहे धावांची गरज आहे आणि ती धावांची भूक शमवली जाते ग्रेट बॅटिंग फ्रॉम द बॅट्समन ऋषभ गायकवाड ओ कमबॅक केलंय गोलंदाजानं विराजनं कारण जेव्हा षटकार आला तेव्हा विकेट किपरने त्याला कानमंत्र दिलाय आणि तो कानमंत्र होता मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलंय षटकार आला होता तेव्हा योगेश बानेनं कानमंत्र दिला होता आणि लगेच गडी बाद झाला होता अनिकेतचा विकेट त्यानं बाद केला होता कानमंत्र गरज आहे कारण अनुभव असतं कडून तो अनुभव वापरला जातो मैदानावरती आणि त्याची शान इशा आपण पाहिले मैदानावरती कमबॅक चांगलं झालं विराजचं 19-15 बिनबाद राऊंड विकेट ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून अलंग द कार्पेट सतीश बॅकअप देतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला अनिकेत देतोय फार वेगानं 2 धाबा मिळणार चांगलं क्रिकेट फनेच्या माध्यमातून क्रिकेटचा दर्जा उंचावणारा फटका कारण ग्राउंड फील्ड करणं कठीण असतं रन गॅदर त्यानंतर पिकअप ग्रीप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागतात त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग करणं नेहमी चॅलेंजिंग समजलं जातं आणि ते चॅलेंज स्वीकारल्या शतक्षकानं 100% कमिटमेंट दिली 2 धाबा निर्माण केल्यात आता धावसंख्या पुढे सरकत असताना 17 एक बिनबाद सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते चांगलं क्रिकेट पहिल्या षटक नाबाद एकही धाव नव्हती पहिल्या षटकामध्ये कट केलाय बॅकफुटला जाऊन रुबी कट दाखवली पुढे सरकला थर्डमॅनला चेंडू निघून जातोय डीप मध्ये बिनाक येतोय चूक होते चेंडू पिक करण्यामध्ये आणि तोपर्यंत तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि ह्याचीच मी चर्चा केली होती की ग्राउंड फिल्डिंग करणं किती कठीण असतं ह्याची चर्चा मी 2 चेंडू अगोदर केली होती आणि ते प्रत्येक देखील तुम्हाला पाहायला मिळाला 3 धाबा धापलकावरती पहिल्या षटकामध्ये 1 धाव लेग बाईटच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा एकूण 2 षटकामध्ये 9 धाबा तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला खरं तर उलटं झाला स्पर्धेमध्ये P1 P2 मध्ये आपण जास्त धाबा पाहतोय मात्र ह्या सामन्यामध्ये उलटं चित्र पाहायला मिळालं P1 P2 मध्ये प्रेशर क्रिकेट खेळलात आणि तिसऱ्या षटकात धाबा उभारल्यात त्यामध्ये आता 20 धाबा धापलकावरती चांगली सुरुवात तिसगाव संघानं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले त्यांचा निर्णय अत्यंत धाडसी होता बघायचे त्यांना किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये यश लाभेल ते मध्ये ओमसाई अगासन संघाला आता तर सीधे चांगले आहे ऋषभ खेळतोय 13 वरती ऋषभ गायकवाड अनिकेत बोर खेळतोय 4 वरती आणि दोघांमध्ये 17 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते चांगलं क्रिकेट धावसंख्या 20 बिनबाद 6 सुरुवात लवली शॉट स्टेट ड्राइव्ह व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक अक्षरशः डोळ्यांचा पार न पेटणारा फटका होता आणि दुसरा षटकार या सत्रातील
डोंबिवलीची अनबाद शान आणि ब्रँड ऑफ जुनी डोंबिवली. वेलकम तुषार. दर्शक दापरकरती 26. ओ बॅकअप लेन रायझिंग डिलिव्हरी फलंदाजाला बीट केलं. कमबॅक चांगलं झालं. षटकाचे होते सांगता ड्रिंक्स बेलची वेल झाली. 26 धावा दापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 1च धाव लेग बाईटच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. पॉवर प्लेमध्ये आपण 9 धावा पाहिल्यात आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 17 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आणि 6 चेंडूमध्ये 17 धावा. षटकाची झाली सांगता 3 षटकं 26 धावा. बिनबाद सुरुवात केली. तिसगाव संघाची टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय डीजे. आपण पाहतो आजच्या स्पर्धेतील तिसरा सामना पहिल्या फेरीतला. तिसगाव संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजीला त्यानं प्राधान्य दिलं आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. क्षेत्ररक्षणासाठी ते मात्र ओम साई आगासन संघाला धावसंख्या दापरकरती 26. 3 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 1 धाव. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. P1 P2 मध्ये फक्त 9 धावा. तिसऱ्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी 17 धावाला धावपलकावरती. एकूण 26 धावा. अजून एकही गडी बाद करता आला नाही ओम साई आगासन संघाला. पुढचा सामना इन ॲक्शन मध्ये जुनी डोंबिवली वर्सेस जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई. थँक्यू नितीन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी करायचं लक्ष असू द्या. चांगली स्पर्धा. प्रचंड डिसिप्लिन. प्रचंड शिस्त या स्पर्धेचा प्रमुख कणा आहे स्पर्धेचा. कारण या स्पर्धेमध्ये भरपूर वर्ष आम्ही भरपूर डिसिप्लिन पाहिली. गेसरची स्पर्धा. दूध में केसर क्रिकेट में घेसर असं नेहमी म्हटलं जातं. म्हणजे परिवर्तन ओमकार आलाय. ओमकार पाटील. ओ जागा बनवली शॉटसाठी. एलिव्हेशन नव्हतं. हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. गोलंदाजा कोणी बॅकअपला नव्हतं आणि मिळणार ती फक्त 1च धाव. थोडंसं स्लो क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सामन्यामध्ये 53 धावांचं लक्ष आणि 54 धावांचं लक्ष काडी संघासमोर उभं केलं होतं. दुसऱ्या सामन्यात 74 धावा मिरी स्पोर्ट्स वसाहत संघाला कुठल्या होत्या. मग या सामन्यात तिसगाव संघाची सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते. बघायचं आहे तिसगाव संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देणारा संघ आणि हा संघ ओळखला त्यासाठी आणि तेवढ्याच ताकदीचा संघ ओम साई आगासन या 2 बलाढ्य संघांमध्ये लढते ही लढत मैदानावरती. फुल टॉस मात्र लॅक ऑफ पॉवर. ताकदीचा प्रचंड वापर नाहीये. कमी वापर केला. चेंडू ड्राबल जर एक्झॅक्टली स्क्वेअर अप बॅकवर्ड स्क्वेअर विनायक बॅकअपला येतोय. पंचांच्या मागे चेंडूला फील केलं जात आहे आणि 2 धावा निर्माण केल्या जातात. 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले आहेत. मात्र एकही चौकार अजून आला नाहीये. ही एक महत्वाची बाब आहे. 29 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण एक चौकार पाहिला. पहिल्या षटकात एकही षटकार नव्हता. चांगली बॅटिंग. 29 धावा. स्विच वापर तिसऱ्यांदा केला या संघानं. मात्र एकदाही स्विच हिट त्यांना मात्र युटिलाइज करता आला नाहीये. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. धावचीत झालाय आणि परतावं लागेल अनिकेत भोईरला. अनिकेतने चांगली कामगिरी केली. 11 चेंडूचा सामना केला त्यानं. 12 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम द अनिकेत भोईर डीजे. झाले त्यांचं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आणि त्यांची नावंही तुमच्यापर्यंत पोहोचू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला ट्रॉफीज काही कॅश प्राइज मदत केली. ते सर्वांचे नावं तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती आला तो सागर गायकवाड. इन ॲट नंबर सागर आल्यात क्षणी लगेच चर्चा करतो ऋषभशी. का ऋषभ आत्तापर्यंत खेळपट्टी टिकल्या, त्याने 4था धाबा कुठल्या षटकार देखील मारलेत आणि त्या दोघांमध्ये आता सागर गायकवाड ऋषभ गायकवाडांची चर्चा झाली. आणि एक्झॅक्टली काय चर्चा असेल, ओमकारचं मी कौतुक करेन. ओमकारला अजूनही गडी बाद करता आला नाही, मात्र गोलंदाजी चांगली टप्प्यावरती करत 4थ्या षटकामध्ये त्याचा वापर केला आहे. 29 धावा शॉटसाठी जागा बनवली, रूम दिला होता, मात्र गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे निघून गेला सिली मिडॉनला आणि पंच लेगबायची खून करत असताना धावा कशा येवत निर्धारित क्रिकेट स्पर्धेमध्ये धावा येणं फार काळाची गरज असते आणि धावा आल्यात लेगबायच्या माध्यमातून. एकूण धावा 30. तिसगाव संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना अत्यंत दार्शनीने घेतल्या संघानं आणि तो निर्णय त्यांना आत्तापर्यंत चांगला ठरवता आला नाहीये. 30 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. 4थ्या षटक मार्गात असताना ओमकारचा वापर केलाय. कौतुक करेन मी विराजचं, कौतुक करेन मी नागराजचं. काय गोलंदाजीचा अटॅक झाला. विराजनं पहिलं षटक मेडन फेकलं, नागराजनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्या 8. इकॉनॉमी गोलंदाजी त्याची राहिली आणि विराजचं तिसरे षटक थोडंसं मागणं ठरलं. त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुटण्यात आल्या होत्या. 4थं षटक आपण पाहतो ओमकारच्या माध्यमातून. ओमकारनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. गुड बॉलिंग. देर इज नो 4 and 6. अगोदरच्या बॅटचा फेस लवकर ओपन केला. बॅकअप द लेन डिलिव्हरी होती, एकदा पुणे केली. निल्सन चेंडू खाली आलाय, बघायचं निल्सन करतो काय. निल्सनने तिथनं वॉर्निंग दिली फलंदाजाला, हिम्मत असेल तर धाव घेऊन दाखव, एवढाच तो म्हटला आणि फलंदाज मात्र माघारी परतले. हे चॅलेंज असतं क्रिकेटमध्ये कधी कधी आणि या भरपूर गोष्टी आम्ही जवळून अगदी पाहत असतो मैदानावरती, तेव्हा कधी क्रिकेटची रंगत आणि मजा वाढत असते. एकच धाव मिळणार, धावसेकेला आकार येतोय 1-31 धावा. येणार 31चा दिवस 31 डिसेंबर आणि तो आकडा मैदानावरती 31 1 बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय ओमकार पाटील. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना चांगला फटका, बॉटम एज लागलाय, पुढे सरकलाच करत विकेट. शैलेश चेंडूवरती आलाय, मिड विकेट वरनं माफ करा, चांगला थ्रो होता. 2 धावा निर्माण केल्यात. किती वेगानं आला होता, षटकाची झाली सांगता पंचाने इशारा केलाय. इकॉनॉमी षटक राहिलं, कारण या षटकामध्ये एकही चौकार एकही षटकार नाहीये. गडी देखील बाद करता आला नाही, मध्ये धावची सांघिक यश होतं. षटकाची झाली सांगता, 4 षटकांची सांगता, 33 धावा धापलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि या षटकामध्ये आल्या त्या तब्बल आल्या त्या 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पाहिल्या 17 धावा आणि या षटकामध्ये आल्या त्या आत्तापर्यंत 7च धावा. एकूण धावा 31 1 बाद स्थिती आपण पाहतोय. शेवटचं षटक कमी स्कोरिंगचा सामना पाहायला मिळणार का, हे देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आत्तापर्यंत या स्पर्धेत उच्चांक राहिला आहे तो मात्र 75 धावांचा मीर स्पोर्ट संघाचा, वसार संघाचा आणि निच्चांक होता 53 धावांचा तो मात्र आळवली संघाचा. बघायचे त्यापेक्षा कमी धावसे काय पाहायला मिळणार का. 33 धावा 1 बाद. परिस्थिती परिवर्तन. आणि सुजित पाटील गारविल यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं देखील. ब्युटिफुल ट्रॉफीज आमच्या समेत आहे MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. स्वागत आहे तुमचं देखील संपूर्ण टीम. आमचा छोटू, त्याचं मी कौतुक करेन. संस्कार, स्वागत आहे संस्कार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, छान विकेट किपर चेंडू खाली, यस फलंदाज बाद. निराज मुंडे चेंडू खाली आलाय आणि पहिला धक्का तो मात्र दुसरा धक्का दिला आणि पहिलं यश लाभल्या गोलंदाजाला. कारण पहिला गडी बाद होता धावचीत, 33 धावा, गडी बाद 2. थोडंसं निरगस क्रिकेट पाहायला मिळतोय कारण मोठे फटके अजूनही मात्र मिळाले नाही मैदानावरती. डीजे अशा विकेटवरती मजा येते गोलंदाजी करण्यासाठी आणि अशा विकेटमध्ये एन्जॉय करताना फलंदाजांनी देखील फलंदाजी करताना एन्जॉय करत असतात ते. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती सौरभ गायकवाड. स्ट्राईक हँडला आणि रिषभ आलाय तो नॉन स्ट्राईक हँडला अजून रिषभ.
ऑन साइडला आल्या बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू मात्र ओमकार चेंडू खाली, फलंदाज बाद. गुड कॅच, गुड जजमेंट. तिसरा धक्का 33 धावसंख्येवरती आणि तिसरा धक्का लागतोय तो 30 गाव संघाला. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारत असताना शेवटच्या षटकामध्ये सोहळा होता. भरपूर सुंदर उद्घाटन सोहळा झाला. राष्ट्रगीत झालं. भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. जे क्रिकेट प्रेमी आपल्याला सोडून गेलेत, स्वर्गवास झाला, त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालं, गणरायाचं पूजन झालं, यष्टांचं पूजन झालं, राष्ट्रगीत झालं. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. चांगला उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्पर्धेमध्ये एकूण धाबा 33, 3 बाद आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू षटकातील किती धाबा होणार? 50+ धाबा होणार की 50 मध्ये राहणार हा प्रश्न. ऑन साइडला हॅट्रिक झाली, होणार नाहीये. खऱ्यान बेडेकरांना अपेक्षा नव्हती, कारण या संघाने मेडन षटक फेकलं. या संघाच्या नावावरती पहिले हॅट्रिक झाली असती, मात्र नाहीये. आणि सोपा जेल सोडलाय. धावसंख्येला आकार येतोय तो 33 वर फ्ला होणार धावसंख्या. स्कोरर आम्हाला सांगते 34 धाबा. गडी बाजूला आतापर्यंत 3. सोपा जेल सोडलाय. तिसगाव संघ किती धाबा काढेला प्रश्न सुरुवातीपासूनच उभा झाला, कारण पहिलेच षटक मेडन गेलं. लेगबायची पहिली धाबा आली पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धाबा आल्यात. त्यामुळे किती धाबा उभारेल हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवात चांगली झाली नाही ना, तर मात्र फरक पडतो धावांसाठी. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न मध्ये गोलंदाज चेंडू खाली आला आणि फलंदाज बाद. चांगला झेल टिपल्या गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अनिकेतनं अजून एक धक्का. 34 वरती 4था धक्का. 33 वरती 3रा धक्का लागला होता. पहिली पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली होती. नंतर मात्र धावा विकेटचं सातत्य आपण पाहतोय. प्लेसमेंट चांगली प्लेसमेंट तुम्हाला डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. आणि मिड ऑफ मध्ये सर्कलमध्ये चांगलं बॅकअप. एकच धाव मिळणार. 35 बाद. चेंडू राहिलेत 1 टू गो. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. मजा आली नाही इनिंगमध्ये. 35 धाबा फटके चांगले आले होते. 2 षटकार 1 चौकार आला तिसगाव संघासाठी. एक अभिमानाची गोष्ट होती त्यांच्यासाठी, मात्र तरी देखील धाबा झाल्या नाहीयेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप केलायचा होता. फलंदाज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली. आणि 5वा धक्का. 35 धाबा 5 बाद. 33 धाबा 3 बाद. 34 धाबा 4 बाद आणि 35 धाबा 5 बाद. बघा क्रम कसा राहिला विकेटचा. पहिली पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली, मात्र मजा येणार का सामन्यामध्ये हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण 35 धाबा लो स्कोर आहे मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये हाय स्कोर 75 धाबा. या सामन्यामध्ये लो कर 35 धाबा. 36 धाबांचा पाठलाग करायचा आहे ओमसाई आगासन संघाला. बघायचं तिसगाव संघ किती फाईट करणार. डिपेंड करणार का 36 धाबा की आगासन संघ त्याला उत्तर देणार. या ऐकूया आपण आमचे लाडके समालोचक, या परिसरातील सर्वात जास्त मागणी असणारे आमचे नितीन काळाने ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच.
जुने डोंबिवली संघाने तुषार पाटील यांच्या सोबत आहे. तुषार, समोर देसाई संघ, या सीझनमध्ये हा संघ भन्नाट फॉर्ममध्ये. आताच आपण पाहिलं तर जवळजवळ 3 ट्रॉफी त्यांनी रायगडमध्ये जिंकल्यात. कालही अंबा येथे ते सुपर 8ला क्वालिफाय झाले. या टीमच्या विरोधात टॉस महत्त्वाचा होता, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली होती. खूप चांगलं क्रीडांगण तुम्ही पाहतात, आई गावदेवी क्रीडांगण केसरचे तुम्ही पाहतायत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरची मॅच आहे. ग्राउंडचा अंदाज घेता आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुषार, तुमच्या माध्यमातून सुद्धा नूतन वर्षामध्ये एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय रामदास पाटील स्मृती चषक 2 जानेवारी ते 5 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी. या स्पर्धेत आपण पाहतोय 7,500 रुपये प्रवेश फी आणि 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाची कॅश प्राईज आहे. टोटल 2 लाख रुपये कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. काय सांगशील स्पर्धेबद्दल? चांगलं आयोजन केलं आकाशने आणि विशेषतः एंट्री कमी ठेवून जास्तीत जास्त संघांना खेळण्याची संधी दिली. तर शुभेच्छा असतील तुषार तुम्हाला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऋषी, टॉस महत्त्वाचा होता, टॉस जर तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असला असता? फिल्डिंग घेतलीस ते आम्ही पण. ऋषी, आता बॅटिंग करायची. या वर्षी आपण पाहिलं संघ भन्नाट फॉर्ममध्ये. आय थिंक किंग ट्रॉफीमध्ये थोड्याशा चुका झाल्या वडोली बीच विरुद्ध, मात्र ते विसरून पुन्हा संघ आंबा येथे सुपर 8मध्ये क्वालिफाय झालाय. या टीमकडनं काय अपेक्षा करतोय? कारण की आज आपण पाहिलं घेसरच्या मैदानामध्ये आपण खेळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे, काय टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये? 55 ते 60 करायचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा असतील ऋषी तुम्हाला या मॅचसाठी. हे होते ऋषी प्रमोद म्हात्रे आपण पाहतोय, जे कॅप्टन आहेत. जय वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाई टीमचे. टॉस मात्र जिंकलाय तो गावदेवी गिरजा माता जुनी डोंबिवली टीमने. त्यांनी सांगितलं मी प्रथम गोलंदाजी करीत, त्यामुळे देसाई संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. सूरज जोशी यांचे आगमन झाले जुनी डोंबिवलीचे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मिळत आहेत 36 धावांचा पाठलाग करायचा येतो या मॅचमध्ये ओमसे आकाशनला. ज्या प्रकारे विराजने टॉस बॉक्समध्ये आमची चर्चा केली, सांगितले की थोडंसं रेस्टची आरामाची गरज आहे केजूला, त्यामुळे तो या स्पर्धेत आणि याच्या आधी ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये केजू मुंडे खेळला नाही. पण त्याचा रोल भरपूर महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, त्याची कॅप्टनशिप असेल. मग थोडंसं नक्कीच आपण आशा करूया लवकरात लवकर केजू मुंडे पुन्हा ओमसे आकाशन संघामध्ये कमबॅक करते. म्हणजे या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली. ओमसे आकाशनची 35 धावांवरती रोखलंय, मात्र 36 धावांचा पाठलाग सर्व सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आपण बघतो राज पानेरकर यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आय थिंक एक मिनिट सामना थांबवायचा आहे बघा. 35 झाल्यात, मात्र 2 रनची पॅनल्टी होती आकाशला, त्यामुळे 37 होतील. करण 38चं टार्गेट आहे. नक्कीच 2 रनची पॅनल्टी होती, ती ऍड आता केलेली आहे इनिंग संपल्यानंतर. पहिला चेंडू बघा, कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. करण बेडेकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. केली आणि याच खेळासाठी करण बेडेकर जाणले जातात. 9 सेकंड निल्सन मडवी सक्सेसफुल सलामीवर जोडी आहे. ओमसे आकाशन टीम आपण पाहतोय. आकाशन म्हटलं तर नक्कीच नामदेव बेडेकर जे आपल्यामध्ये आज नाही आहे त्यांना आम्ही नेहमीच मिस करतो. आमचे निकेश मुंडे असतील, केजू मुंडे यांचे बंधुराज, त्यांना आम्ही नेहमी मिस करत असतो. प्रचंड क्रिकेटची आवड होती. निकेश मुंडे, नामदेव बेडेकर असतील, सातत्याने सपोर्ट करतात. कावराम मुंडे यांचाही मी उल्लेख करेल. 40+ संघ ज्यावेळी खेळतो, रेग्युलर संघ खेळतो, हे सर्व ग्रामस्थ मंडळी सातत्याने, संतोष दादा बेडेकर असतील, यांचा सपोर्ट असतो. आणि ज्यावेळी ज्या टीमला सपोर्ट असतं त्यावेळी त्या टीमचाही खेळ भरपूर चांगला होता. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. रिची जितू निलेश 11 टीमचे ओनर बघा सुजित पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुजित पाटील, प्रशांत म्हात्रे एवन जोडी आहे सध्या. हलक्या हाताने खेळत आहेत प्रमोद म्हात्रे असतील. आमची इथे रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, मात्र 1 रन्स वेगाने पूर्ण केली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 5 आपण पाहतोय.
शिवाजी पाटील यांनी बघा कुमारी काव्या पाटील यांच्या नावाने टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केलेत. जय बागेश्वरीची मात्र प्रतिष्ठान देसाईला. शिवाजी पाटील, मोरेश्वर पाटील खूप चांगले मित्र आहेत. आकाश पाटील असतील, ज्युनियर नितीन पाटील असतील आणि क्रिकेट व्यतिरिक्त हे सर्व मित्र आहेत. ज्यावेळी क्रिकेटच्या व्यतिरिक्त भेटतात, एकमेकाशी चर्चा करतात. फटका चांगला आहे, फटका मात्र मिडॉनला तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. ऋषभ गायकवाडला तुम्ही पाहतायत फलंदाजीमध्ये फारसा चांगला खेळ झाला नाही. तिसगाव संघाचा मात्र काल RR ट्रॉफी सोनारपाड्याच्या स्पर्धेत हा संघ फायनलमध्ये सुद्धा पोहोचलाय. काल या दोन टीममध्ये मॅचेस झाली होती, तिथे तिसगावने बाजी मारली होती. मात्र त्याची आता परतफेड या मॅचमध्ये कदाचित करेल ओमसे आगासन संघ. त्याप्रमाणे सुरुवात केली. 38चं टार्गेट आहे. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि आता काय घडलंय बघा. जेल ड्रॉप झालाय. पंचांचा इशारा आलाय मनोज पवार सरांचा. चौकार. टेनिस क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, कॅचेस विन द मॅचेस. भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरू आहे. तिथेही भारतीय संघाने बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप केल्या, त्यामुळे अजूनही संघ ऑस्ट्रेलिया ऑल आउट झाला नाही. 9च विकेट गेले. अखेर दिवस संपला 4था. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमीच सांगत असतो. त्यामुळे सागर गायकवाडही नाराज झाले. नाही, झेल सुटला त्याचा कदाचित नुकसान नसेल, मात्र 4 धावाही मिळाल्या. 9 धावा धापालकावधी लागल्यात. 38चा पाठलाग करायचे. ओमसे आगासन संघ उत्तर शिवची स्पर्धा आली, तिथे चॅम्पियनशिप पटकावली याच ओमसे आगासन टीम. आणि चर्चेत असतो नेहमीच हा संघ. किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा 3 सामने जिंकले होते. 4थ्या सामन्यात हा संघ सुपर 8 मध्ये पराभूत झाला. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय. आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. जेल सुटला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. धावा पहिल्या षटकात आले. 3 चौकार आलेत. सीमारेषेवर जो पडदा आहे लक्षात घ्या, तो चौकार आहे. त्याच्यावर डायरेक्ट लागला तर षटकार सुद्धा आहे. या गोष्टी आम्ही सातत्याने सूचना करत असतो, तर या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या. 13 धावा धापलकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसगाव संघ आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी धावा फक्त 35 केल्या होत्या, मात्र 2 रनची पॅनल्टी होती ओमसे आगासनला, त्यामुळे 37 झाल्यात. आणि 38चा पाठलाग करायचा आहे. पुढच्या मॅचमध्ये गावदेवी गिरजा मात्र जुने डोंबिवलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. जय बागेश्वर ऋषी मात्रे प्रतिष्ठान देसाई टीमला पुढच्या मॅचमध्ये. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला डबीलच मिळेल. सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे, लक्षात घ्या. तेरा धावा झाल्यात. 38चा टार्गेट आहे. करण आणि निल्सन ही सलामी जोडी आहे. मला आठवते 4 षटकांमध्ये 96 धावांची भागीदारी या जोडीच्या नावावरती आहे. 4 षटकांमध्ये काकाडवाले ते स्पर्धा झाली होती. कानपुली टीमच्या विरुद्ध ती भागीदारी रचली होती 4 षटकांच्या मॅचमध्ये. गोलंदाज गौरव. वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये करणकडे. ज्या प्रकारे खेळपट्टी मग अशी मनोज पवार सरांनी कौतुक केलं. खेळपट्टी ज्या प्रकारे सुरू केलं. रतनबुवा पाटील स्मृती चषक भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. त्या स्पर्धेत जशी खेळपट्टी तुम्ही पाहता तशीच खेळपट्टी, टणक खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते, असा उल्लेख आमचे SP पॅनलचे पंच आपण मनोज पवार यांनी केला. मग अशी आमचे ज्यावेळी ते चर्चा करत होते. 13 धावा धापलकवती लागल्यात. 38चा पाठलाग करायचे. पहिल्या फेरीतील 3री मॅच. नो बॉल घोषित केलाय पंचांनी आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, म्हणजे एकूण 7 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. धावा 35च त्याने बनवल्या आणि इथे आतापर्यंत 20 धावा झाल्यात ऑलरेडी. आणि येणारा चेंडू आता फ्रीट आहे, तो करण बेडेकरसाठी. करण बेडेकर नाव चर्चेत आहे सातत्याने.
आणि एक अर्धशतक. फ्रीटचा बॉल होता, बरोबर स्क्रीन समोर खेळत आहेत, मात्र क्षेत्ररक्षक आले, चेंडू त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चोवीस वरती काय फटकेबाजी सुरू आहे. जरी 38-38चं टार्गेट असेल, एक जर्सी नाहीये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी हरकत नाहीये. पॅनल्टी आम्ही स्वीकारली. हा वेगवान चेंडू होता, उत्तर नाहीये करणकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता, पॉइंट्स कव्हर्सला फटका खेळायचा होता. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्हचं बी खरंच कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, आमचे सर्व कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, प्रचंड मेहनत असते. कोणतीही वाहिनी असल्यानंतर सकाळी लवकर यायचं, त्यानंतर कॅमेरा सेट करायचं, वायरिंग करायची, सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. हलक्या हाताने खेळत आहेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक हितेश स्थिती होते. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. एक रन्स तुमच्यासाठी महत्त्वाचे. ऑलरेडी 25 धावा झालेल्या आहेत, कारण टार्गेट फारसं मोठं नाहीये. 38. त्यामुळे पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जुनी डोंबिवलीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिष्ठान, देसाईगाव या टीमला. 25 धाबा झालेत. कोळेगाव एंडकडनं गौरव, रिव्हर्सच्या माध्यमातून थर्डमॅनला थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती अनिकेतची. एक सिंगल रोखू शकत नाहीये. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती. 26 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याच वेळा हे 2 खेळाडू ज्यावेळी सलामीला येतात, चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. किंग ट्रॉफीमध्ये आय थिंक केजू आणि निल्सन संघामध्ये नव्हते. पॉवर प्लेमध्ये एक चेंडू शिल्लक आहे. धावा 26 झाल्यात. जे महत्त्वाचे खेळाडू आहेत ते संघामध्ये असणं गरजेचं आहे. मात्र दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे खेळत नाहीयेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. अरविंद म्हात्रे सरांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 13च्या सरासरीने 26 धावा धावपाल कधी लागल्यात. 38चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 18 बॉलमध्ये 12 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत टीम ओमसाई आगासन टीमला. अठरा बॉलचा केस शिल्लक आहे. 12 धावा करायचे त्या मॅचमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी ते 3रं षटक घेऊन सौरभ गायकवाड येत आहेत. टार्गेट फारसं मोठं नव्हतं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. देसाई विरुद्ध जुनी डोंबिवली, त्यानंतर कोळेगाव विरुद्ध उसारघर. 5वी मॅच आहे. 6व्या मॅचमध्ये काटई आणि खंबालपाडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. सौरभ इथे मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते काशीनाथ, ते बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे, मात्र अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. तीस धावा धापाल कधी तुम्ही पाहतात. फक्त 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत ओमसे आगासन टीमला. आपले सर्वांचे लाडके आमदार, माजी आमदार राजूजी प्रमोदजी रतन पाटील अर्थातच एकच वाद आमचा राजू दादा यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. बस खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी होती. त्यानंतर काशीनाथ पाटील यांचा कटआउट तुम्हाला कालही त्यांनी मालिकावीरची बाईक किंग ट्रॉफीमध्ये पुरस्कृत केली होती. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. तकदीरजी खान कार्यसम्राट माजी सरपंच, त्यानंतर रोहित भोईर साहेबांचा कटआउट तुम्ही पाहतायत. साईनाथ भोईर यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. खोनीचे ईश्वरी 11 खोनीचे पुरस्कर्ते नितीन फुलोरे यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. काशीनाथ पाटील
गेसरचे माजी सरपंच त्यांचा कटआउट आहे. रवी सुद्धा मात्रे यांचाही कटआउट तुम्ही पाहतायत. चेंडू हलक्या आधारे खेळत आहेत कारण जास्त धावसंख्या फारशी मोठी नाहीये. त्यानंतर आपण पाहतोय गेसरचे राहुल भोईर यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. राहुल भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध झालेलं आहे. मोठी देशाचे तेजस मात्रे यांचाही कटआउट तुम्हाला पाहिजे म्हणजे रियांश 11 या नावाने संघ तुम्ही पाहतात. रियांश 11 मोठी देसाई, रियांश 11 देसाई त्या टीमचे संघ मालक तेजस मात्रे यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच थोडीशी वन साइडेड तुम्हाला पाहायला मिळते कारण धावसंख्या फारशी उभारली नव्हती. 34 धावा झाल्या. 4 धावांची आता मित ट्रॉफी शॉपचे ऑनर सुभाष पाटील संदपचे यांचं आगमन झालं. त्यांच्या शॉपमधल्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. सुंदर ट्रॉफीज आहेत. मित ट्रॉफी शॉप जर दत्तनगरला तुम्ही गेला तर जरूर व्हिजिट द्या. कोळेगावला आला तर माय माऊली स्पोर्ट आणि ते चेंडू उंच गेला आणि मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय तो ओम साई आगासन टीमने. अभिनंदन टीम ओम साई आगासन संघ. आज केजू मुंडे नाही आहेत त्यांचे आपण अभिनंदन करूया. येणाऱ्या काही स्पर्धामध्ये ते जरूर आपल्याला कमबॅक करताना दिसतील. सेकंड तुम्हाला करायचे लगेच आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करू. तत्पूर्वी गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली संघ आपणही लगेचच फिल्डिंग लावायची आहे. मोन्याला बघू शकाल तुम्ही.